सर्वांना नमस्कार. तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला प्रश्न दिसतोय, तुम्ही कमेंट करू शकता. प्रश्न काय आहे की निज या शब्दाला अधोरेखित केलेले आणि तुम्हाला विचारले की अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर मित्रांनो, निज या शब्दाचा अर्थ होतो स्वतः. स्वतः असा अर्थ होतो. आणि जर समजा निज, आपण, स्वतः हे जे शब्द आहेत हे सर्वनाम आहेत, पण हे जर कर्त्याच्या नंतर आले, बागडणारे पक्षी, बरोबर, कर्त्यासोबत हे तीन शब्द जर आले तर या तिघांना आत्मवाचक सर्वनाम म्हटलं जाते. पक्षी निज बाळांसह बागडती हा प्रश्न खूप वेळेस परीक्षेमध्ये वेगवेगळ्या विचारलेला आहे. TET ला सुद्धा विचारला गेलेला आहे. ठीक आहे. एक मिनिट, सेटिंग करू द्या. आपण रेकॉर्डिंग चालू केली ना? ओके. हा, एकूण सर्वनाम किती बरं तुमच्यासाठी प्रश्न आहे. सर्वनाम टॉपिक आपण खूप डिटेल घेतो. सर्वनामांची संख्या जर विचारली तर ती 9 आहे. बरोबर आहे. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, 1 2 3 4 5 6 7 8 आणि स्वतः. मी, तू, तो, कोण, काय, आपण, स्वतः हे एकूण 9 सर्वनाम आहेत. आणि सर्वनामाचे प्रकार किती? आत्मवाचक सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, दर्शक सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम. कोणतं राहिलं? आत्मवाचक, संबंधी, दर्शक, प्रश्नार्थक. आत्मवाचक दोनदा आलं ना? एक घेऊ. हा, 2 कोणते राहिले? अनिश्चित. व्हेरी गुड. अजून अनिश्चित एक राहिला. हा, अनिश्चित एक राहिला. अजून नाही. एकदा घेतलंय आपण. संबंधी घेतला ना राखी मॅडम? पहिला आहे प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी, तृतीय पुरुषी. याला काय म्हणतो आपण? प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी, तृतीय पुरुषी. आता मी एवढी हिंट दिलेली द्यायला पाहिजे ना. त्याला आपण काय म्हणतो? पुरुषवाचक सर्वनाम. पुरुषवाचक. असे एकूण किती सर्वनामाचे प्रकार आहेत? बरोबर आहे उन्नत मॅडम. पुरुषवाचक सर्वनामाचे एकूण प्रकार किती? 6.
पुरुषवाचकचे 3 प्रकार आहेत. टोटल सर्वनामाचे प्रकार आहेत 6 आणि टोटल सर्वनाम आहेत 9. ठीक आहे. चला मी एक वाक्य देतो तुम्हाला. तुम्ही मला सांगायचं की कोणत्या प्रकारचं सर्वनाम वापरलं. ठीक आहे. त्याने त्याने मंदिरात त्याने मंदिरात देवाचे दर्शन घेतले. कोण आहे सर्वनाम इथं? सर्वनाम कोण आहे? अजून कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे? बघा, तो त्याला ने प्रत्यय लावलाय, तोच त्या झालं सरळ सामान्य रूप. पुरुषवाचक आहे. हम्म 112 जण आहेत. कमेंट लय लोकांच्या कमी आहे. माझा प्रश्न स्पेसिफिक आहे की त्याने मंदिरात देवाचे दर्शन घेतले या वाक्यामध्ये कोण सर्वनाम वापरलेलं आहे? तो. मग तो हे सर्वनाम कोणत्या प्रकारचं आहे? पुरुषवाचक सर्वनाम आहे का ते? पुरुषवाचक मध्ये तो, ती, ते, त्या येत आहे बर. ठीक आहे. तृतीय पुरुषी सर्वनाम म्हणून आपण त्याला तृतीय पुरुषी सर्वनाम. ठीक आहे. ओके चलो आणखी एक वाक्य घेऊ का? चलो एक वाक्य घेऊ आपण. हे आपला बऱ्यापैकी सर्वनामाच्या बाबतीमध्ये आपण पॉइंट घेतलेले, तिथे एक वाक्य घेऊ आपण. चला. तो तो काळा कुत्रा तो काळा कुत्रा भुंकतो. आता तो कोण आहे इथं? कोणतं सर्वनाम आहे? आता इथं पुरुषवाचक सर्वनाम म्हणू नका कोणी, कारण हे इथं पुरुषवाचक सर्वनाम होणार आहे का? मला असं वाटलं होतं की याच्यामध्ये आता काय कोणतरी कमेंट करेल की तर तो म्हणल्यावर आताच तो होता तर त्याचा सामान्य रूप केलं तुम्ही, इथं तो परत पुरुषवाचक सर्वनाम आहे असं नाही. संबंधी कसं आहे, जो जी जे जे आहे का इथं सुरेखा मॅडम दर्शवायला ना की तो कोण आहे? भुंकणारा तो काळा कुत्रा है ना. भुंकणारा कुत्रा आहे, पण तो आणि कुत्रा सोबत आलं नाही म्हणून तो तो कोण आहे? तो कुत्रा आहे हे दर्शवायला येतो. मग एक्झॅक्ट का उत्तर काय आहे? दर्शक सर्वनाम. बरोबर, दर्शक सर्वनाम हे या प्रश्नाचं उत्तर आहे. चलो एक वाक्य घेऊ अजून, चालेल ना? चला एक वाक्य घ्या. एक वाक्य घेऊ अजून. कोणीही है ना, कोणी यावे, कोणी यावे.
बोलून जावे. हम्म. कोणी. कोणी काय. कमेंट करा बरं प्लीज. एकशे किती किती कॅन्डिडेट, किती आपले सहकारी? 118 जण आहेत. आता स्पेसिफिक प्रश्न काय? या अधोरेखित शब्दाचे सर्वनामाचा प्रकार कोणता आहे? कोणी किंवा काय या शब्दांचा वापर जर आपण प्रश्न विचारण्यासाठी न करता ते निश्चित कोणासाठी तरी वापरलेलं आहे, है ना? आणि ते कोणासाठी वापरले हे निश्चित सांगता येत नाही, म्हणून त्याला अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम म्हणतात. सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम. ठीक आहे. सामान्य सर्वनाम, अनिश्चित सर्वनाम किंवा सामान्य सर्वनाम म्हणतात त्याला. सर्वनामाचे वेगवेगळे प्रकार आहेत जे की आपण घेतलेले आहेत. चला, वेगवेगळ्या म्हणी आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्या जातात. इथं तुम्हाला कमेंट करायची, डोंगरा एवढी हाव त्या एवढी धाव या म्हणीचा योग्य अर्थ काय आहे? परीक्षेमध्ये वेगवेगळ्या म्हणी आपल्याला विचारल्या जातात. ठीक आहे. आणि त्या म्हणजे तुम्हाला म्हणी पाठ करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगितलं 100-200 म्हणी पाठ करा, महत्वाच्या. तर डोंगरा एवढी हाव तेव्हा तिळा एवढी धाव याचा योग्य अर्थ आहे महत्वाकांक्षा मोठी परंतु ती करण्याची कुवत नसणे. ठीक आहे. याच्या सिमिलर समान अर्थाची एखादी म्हण सांगा बरं. हा, सारख्या अर्थाची म्हण काय म्हणता येईल? सरड्याची धाव कुठपर्यंत? हा ना, सरड्याची धाव कुठापर्यंत असते? नाव मोठे लक्षण छोटे. बरं, अजून? सरड्याची धाव कुंपणापर्यंत. व्हेरी गुड. ठीक आहे. अशा समान अर्थाच्या म्हणी सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्या जातात. ठीक आहे. उदाहरणार्थ आपल्याला काही काही म्हणी घेता येतील की जसं केळी आहे ना, केळी खाता हरकले हिशोब देता चरकले. नाचता येईन अंगणाकडे. व्हेरी गुड. ती पण बसते इथं बघा. एक हात लाकूड 7 हात झिलपी. बर, बघा ना, केळी खाता हरकले डॅश 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 देता चरकले. केळी खाता हरकले डॅश डॅश देता चरकले, है ना. केळी खाता हरकले हिशोब देता चरकले, है ना. हा पण टीईटीला आलेला परीक्षेत प्रश्न आहे. त्याचबरोबर आपल्याला सांगता येईल की शेरा सव्वा शेर समान अर्थाची म्हण कोणती? सव्वा शेराशेर. एक आला दुसरा वरचढ भेटणे, है ना. शीतावरून भाताची परीक्षा समान अर्थाची म्हण कोणती? किंवा शीतावरून भाताची परीक्षा बघणे याचा अर्थ काय होतो? शीतावरून भाताची परीक्षा आलेला प्रश्न आहे. काय अर्थ आहे म्हणीचा? शीतावरून भाताची परीक्षा बघणे म्हणजे छोट्या घटकावरून संपूर्ण गोष्टीची बाळाचे पाय पाहण्यात दिसतात म्हणतो ना आपण. शीतावरून भारताची परीक्षा, शीतावरून भाताची परीक्षा हे बाळाचे पाय पाहण्यात दिसतात म्हणतो ना आपण. वस्तूचा लहान भाग त्यावरून संपूर्ण वस्तूची परीक्षा होणे. ठीक आहे. अशा परीक्षेमध्ये प्रश्न म्हणींवरती येतात. मग आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून बऱ्याचशा म्हणी पाठ करणं गरजेचं आहे. बळी तो कानपिळी या म्हणीतून कोणत्या गोष्टीचं महत्व व्यक्त केलं जातं? बळी तो कानपिळी, बळी तो कानपिळी, ना. बळी तो कानपिळी याच्यामध्ये सामर्थ्य दर्शवलेलं, सामर्थ्य. ओके. घरोघरी मातीच्या चुली समान अर्थाची म्हण कोणती आहे? घरोघरी मातीच्या चुली. घरोघरी मातीच्या चुली समान अर्थाची म्हण कोणती?
पळसाला पाने, भांड्याला भांडीला, बरोबर. घरोघरी मातीची चुली सिमिलर आहे पळसाला, है ना, पळसाला पाने 3. कुठं जरी गेलं तरी घरोघरी मातीची चुली, है ना. घरोघरी भांडणं असतातच, घरोघरी किरकिर होतच असते, है ना. बऱ्याचशा गोष्टी सारख्या असतात ना, त्याच्यामुळे घरोघरी मातीची चुली. जरा सारा गाव मामाचा एक नाही कामाचा. हा, एकाच माळ्याची मणी असणे, राईट. सारा गाव मामाचा एक नाही कामाचा म्हणजे काय? सगळे जवळचे असतात पण एक एक उपयोगाला येत नाही, त्याला काय म्हणतो आपण? सारा गाव मामाचा एक नाही कामाचा. ठीक आहे. अच्छा. जहाल या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? जहाल. बघा, हा प्रश्न विचारला गेलेला आहे बऱ्याचदा. समानार्थी विरुद्धार्थी शब्द थोडेसे लक्षात ठेवणं गरजेचं आहे ना. जहालचा विरुद्धार्थी शब्द सगळ्यांना माहिती की मवाळ आहे ना. 1885 ला राष्ट्रीय सभेची स्थापना झाली होती. इतिहासचा प्रश्न आहे, राष्ट्रीय सभा. आणि राष्ट्रीय सभेचे अधिवेशन जर बघितलं आपण तर ते वेगवेगळे दरवर्षी भरले त्याचे अध्यक्ष असायचे. 1885 ते 1905 या कालखंडामध्ये राष्ट्रीय सभेवरती मवाळांचा कालखंड मानला जातो. मवाळ म्हणजे तिथं थोडेसे प्लस असायचे, म्हणजे मवाळांचा कालखंड. आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर 1905 ते 1920 हा कालखंड होता जहालांचा. ठीक आहे, सॉरी, जहालांचा कालखंड होता. लाल बाल पाल, लोकमान्य टिळक, टिळक युग म्हटलं जातं या युगाला, 1905 ते 1920. जहालचा विरुद्धार्थी शब्द कोण आहे? मवाळ. आता उग्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सौम्य दिलाय. तिखट या शब्दाचा तीक्ष्ण किंवा झोंबवणारा. आणि जलालचा मवाळ. इथे जलाल शब्द नाही, इथे जहाल दिलेले पर्यायामध्ये. जहाळ आणि मवाळ हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत. मोफत पाणी मिळण्याची सोय, असे पण प्रश्न येतात परीक्षेमध्ये, जे की 10% तुम्हाला अगदी सोपा पेपर जो दिला जातो त्यापैकी हे प्रश्न असे असतात. मोफत पाणी मिळण्याची सोय सगळ्यांना माहिती काय असते ती? पाणपोई असते, आहे ना. धरण काय असते? नदीवरील पाणी अडवण्यासाठी घातलेला बांध. बरं, एक तुम्हाला प्रश्न विचारतो. धरणामधलं जे पाणी असते, आहे ना, धरणातलं जे पाणी असते ते स्टॉक केलेलं असतं, का नाही? मग धरणातलं पाणी कोणत्या एककामध्ये मोजलेलं असतंय? धरणाचं पाणी कोणत्या एककामध्ये मोजलेलं असते? टीएमसी, क्युसेक. क्युसेक आणि टीएमसी हे धरणातलं पाणी क्युसेक पण. समजा आता धरणातलं पाणी आता पात्रामध्ये सोडायचं, त्याच्या तीव्रतेनं जातंय, मग किती टीएमसी पाणी सोडलं वगैरे आपण म्हणतो ना. टीएमसी आणि क्युसेक हे दोन कन्सेप्ट लक्षात ठेवा. जलवाहिनी पाणी वाहून नेण्यासाठी असलेली असते. ठीक आहे, सोपा प्रश्न आहे हा. आमची तारा आता कळले जाते या वाक्यातील अधोरेखित नाम कोणत्या प्रकारचे? ऍक्च्युअल तारा नाम जे आहे ते प्रॉपरली सामान्य नाम आहे ना. आपण जर बघितलं तर तारा प्रॉपरली कसले? सामान्य नाम आहे. पण जर समजा असं झालं की एखादं सामान्य नाम एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी वापरलेलं असेल, है ना. सामान्य नाम जे असते ते एका व्यक्तीसाठी जर वापरलं, है ना. आता इथं तारा मुलगी सुद्धा असू शकते. एका व्यक्तीसाठी सामान्य नाम वापरलं तर ते विशेष नाम होत आहे. ओके. आणि सामान्य नाम जर आपण बघितलं, आता समजा मी जर असं म्हणलं, एखादा विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून जर वापर केला असेल विशेष नामाचा, तर ते सामान्य नाम राहत नाही, ते काय बनते?
सॉरी, एखाद्या विशेष नामाचा दुसऱ्याला उपमा देण्यासाठी जर वापर केला तर ते विशेष नाम राहत नाही, ते सामान्य नाम राहते. आणि एखाद्या सामान्य नामाचा वापर एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी वापर केला असेल, एखाद्या सामान्य नामाचा एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी वापर केलेला असेल तर त्याला आपण विशेष नाम म्हणतो. आणि विशेष नामाचा वापर एखाद्याला उपमा देण्यासाठी केला असेल तर ते सामान्य नाम होते. आता फॉर एक्झाम्पल आपण जर बघितलं, आमच्या वर्गात बरेच नारद आहेत, बघा वाक्य काय आहे? आमच्या वर्गात बरेच नारद आहेत. आता प्रॉपरली जर आपण बघितलं तर नारद हे काय आहे? विशेष नाम आहे ना. पण ते आमच्या वर्गातल्या मुलांसाठी वापरलंय, आमच्या वर्गातल्या लोकांसाठी वापरले, तर नारद हे विशेष नाम न राहता ते काय बनते? सामान्य नाम बनते, सामान्य नाम. ठीक आहे, हे सामान्य नाम बनतंय ते. चला एक वाक्य देतो, तुम्ही सांगायचं तर ते कोणतं नाम आहे. ठीक आहे, एक वाक्य घेऊ आणि त्या वाक्यामध्ये कोणतं नाम वापरलेलं ते तुम्ही मला सांगायचं. ठीक आहे. आता आता गावात आपुलकी, एक मिनिट हा. आता गावात आपुलकी नाही. आपुलकी नाही, तर आपुलकी हे कसलं नाम आहे? आता गावात आपुलकी नाही. आपुलकी कसलं नाम आहे? इथं पहिला उकार आहे, आपुलकी नाही. बर, मीना मॅडम, राजेश मॅडम, अगोदरचे ज्यांनी ज्यांनी कमेंट केली, कमेंट जास्त करत नाहीत तुम्ही, 128 आहेत. उन्नती मॅडम, विशेष नाम कसं आहे हे? विशेष नाम कसं होईल? शैला मॅडम, भाववाचक नाम म्हणताय का? साधना मॅडम, भाववाचक नाम. धातू साहित नाम कसं येईल राजेश मॅडम? कोणता धातू आहे आपुलकी या शब्दात? भाववाचक नाम आहे. ठीक आहे, भाववाचक नाम उत्तर आहे. चलो, हा, भाववाचक नाम उत्तर आहे. आपला प्रश्न असा आहे की आपुलकी हे कोणतं नाम आहे? ठीक आहे, हा, भाववाचक नाम आहे. ओके, मग कोणत्या शब्दापासून बोलले हे? आपला. आता इकडे बघा, आपला माणूस, आपला माणूस, इथं नाम कोण आहे आणि विशेषण कोण आहे? इथं इथं सांगा, इथं इकडे सांगा. हा, आपला माणूस नाम कोण आहे आणि विशेषण कोण आहे? माणूस नाम आहे. बरं, मोनाली मॅडम म्हणतात माणूस नाम आहे. ओके, राजश्री मॅडम म्हणतात माणूस नाम आहे. आपला कोण आहे? श्यामळ मॅडम, आपला नाम कसं येईल इथं? माणूस कोणता, कुणाचा, कुठला, कसला? माणूस या नावाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कोण आहे इथं? आपला. नरेश सरांचं म्हणणं बरोबर आहे. चलो, हा, आपला हे विशेषण आहे. बरोबर आहे, सगळ्यांचं ज्यांच्या ज्यांच्या विशेषण आहे. हा, आपला हे विशेषण आहे. ओके, मला सांगा आता इथं आपल्यापासून म्हणजे या विशेषणापासून इथं हे काय बनलंय? भाववाचक नाम. म्हणजेच आपल्याला इथे एक सांगता येईल की भाववाचक नाम, भाववाचक नाम तुम्ही म्हणताय आपुलकी आहे. ओके, मग आपुलकी हे भाववाचक नाम कोणत्या विशेषणापासून बनले? आपला. बरोबर, आपलापासून, आपलापासून आपुलकी बनले. बरोबर आहे. म्हणजे एक लक्षात आलं का तुम्हाला? भाववाचक नाम एकतर सामान्य नावापासून बनते, है ना, भाववाचक नाम एकतर सामान्य नावापासून बनते, एकतर ते विशेषणापासून बनते, विशेषणापासून, किंवा विशेष नामापासून बनते, विशेष नाम. त्याला की प्रत्यय लागला आणि ते भाववाचक नाम म्हणले. आपला या शब्दाला की प्रत्यय लागला
आपल्या या विशेषणाला की प्रत्यय लागला आणि आपुलकी हे भावाचक नाम बनले. ठीक आहे. भावाचक नाम बनण्यासाठी वेगवेगळे प्रत्यय वापरतो आपण. य प्रत्यय वापरतो. सुंदर पासून सौंदर्य, है ना, त्व पासून मनुष्यत्व, पण किंवा पणा, हा, देव पासून देवपण, है ना, किंवा शहाणपण, शहाणापासून शहाणपण, चांगल्यापासून चांगुलपणा. दीर्घ ई प्रत्यय लावून भावाचक नाम म्हणतात. श्रीमंत पासून श्रीमंती, ता प्रत्ययापासून नम्र पासून नम्रता, है ना, की प्रत्यय लावून पाटील पासून पाटीलकी, गिरी प्रत्यय गुलाम पासून गुलामगिरी, है ना, वा प्रत्यय गोड पासून गोडवा, आई प्रत्यय नवल पासून नवलाई. असे वेगवेगळे त्व, य, ई, ता, की, गिरी, आई हे वेगवेगळे प्रत्यय लावून भावाचक नाम तयार होतात. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. हा एक प्रश्न थोडासा नेहमी येतो, त्याच्यामुळं जरी उत्तर असलं तुम्हाला स्क्रीनवर तरी थोडस कॉन्सन्ट्रेशनने लक्ष द्या की खालीलपैकी कोणत्या संतांची रचना भारुड म्हणून प्रसिद्ध आहे. थोडा आज शब्दसंग्रह सुद्धा घेत होता आपण. भारुड, कोणाचे भारुड आहेत? है ना, या सगळ्या महाराष्ट्रातल्या संतांनी भागवत धर्माची पताका, है ना, भारतभर आपल्याला फडकवलेली पाहायला मिळते. संतांची भूमी महाराष्ट्र. अनेक संतांवरती दरवर्षी एक प्रश्न असतो संतांचा, बरोबर आहे मित्रांनो. तुम्हाला चारही पर्यायाबद्दलच एक्सप्लेनेशन इथं दिलेलं आहे की नाही, की संत एकनाथांनी काय रचली? भारुडे रचलीत. संत तुकारामांनी अभंग रचलेत हे का नाही, संत एकनाथ भारुड, संत तुकाराम अभंग गाथा, संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी किंवा अमृत अनुभव, आणि संत नामदेव जे आहेत त्यांचा गुरुग्रंथ साहेब या ग्रंथामध्ये काव्याचा समावेश आहे. हे चारही संत महाराष्ट्रातले एकदम अत्यंत महत्वाचे संत आहेत. त्याचबरोबर यांचे जन्मस्थान सुद्धा विचारले जातात, त्यांचे मूळ गाव विचारलं जाते. आपल्याला माहिती संत एकनाथ जे आहेत त्यांचं मूळ गाव आहे पैठण, है ना. संत एकनाथांचं मूळ गाव कोणतं आहे? पैठण आहे, बरोबर. संत तुकारामांचं मूळ गाव जर आपण बघितलं, है ना, संत तुकाराम देहू, बरोबर आहे. संत ज्ञानेश्वरांचं मूळ गाव जर आपण बघितलं तर आपेगाव आहे, है ना, आपेगाव. आपेगाव आहे. आणि संत नामदेवांचं जर आपण बघितलं, संत नामदेवांचं कोणते? नरसी, है ना. म्हणजेच इथे तुम्हाला एक लक्षात ठेवायचंय, संत एकनाथ, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव या चार महत्वाच्या संतांवरती नेहमी परीक्षेमध्ये प्रश्न असतात. संत सावतामाळी यांचं जन्मगाव जे आहे ते आहे अरण भेंडी, है ना, अरण भेंडी, अरण भेंडी. ठीक आहे. हे मला वाटतं पंढरपूर जवळ आहे. संत जनाबाईंचं मूळ जन्मगाव जर बघितलं गंगाखेड आहे ना, गंगाखेड, बरोबर आहे. आपल्याला माहिती संत रामदास यांचं जांब, है ना, जांब येथे संत रामदासांचा जन्म आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर संत तुलसीदास महाराज राजापूर, राजापूर संत तुलसीदास महाराज. संत मुक्ताबाई आपेगावच, बरोबर. संत बसवेश्वर बागेवाडी, है ना, लिंगायत धर्माचे संस्थापक संत बसवेश्वर, है ना, यांचं मूळ गाव जे आहे ते बागेवाडी, विजापूर जिल्ह्यामध्ये, तिकडं कर्नाटकमध्ये ते गाव येते. हे एक थोडेसे. आणखी एक संतांच्या बाबतीमधला एक प्रश्न नेहमी विचारला जायला, बरं का, घेऊ का? घ्यायचा पुढचा प्रश्न. संतांच्या बाबतीमध्ये आणखीन एक प्रश्न यायला लागलाय. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला माहिती की काळ्या मातीत मातीत तिफन चालते. आता हे कवी आणि संत यांचं दोन्ही आपण हे घेऊ का, तर हे काळ्या मातीत मातीत तिफन चालते कोणाची रचना आहे? है ना, कवी विठ्ठल वाघ, विठ्ठल वाघ यांची. काळ्या बहिणाबाई चौधरींचं ते
मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकल हाकल फिरे ते त्यांची रचना आहे. ते काळ्या मातीत मातीत तिफन चालते हे जे आहे ते विठ्ठल वाघ यांची रचना आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे ते पहिलं पहिलं तो गे काऊ कोकत आहे है ना, शकून गे माये सांगत आहे, ही रचना कोणाची? खूप छान गाणं आहे ते. म्हणजे खरं तर गीत आहे. पहिले तो गे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे. आणि ती जी रचना आहे ती संत ज्ञानेश्वरांची आहे बघा. संत ज्ञानेश्वर. पहिले तो गे काऊ कोकत आहे. ठीक आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावे पावले, कोणाची रचना आहे? असा एक प्रश्न टीईटीला मेजरली सेकंड पेपर मध्ये विचारला झाला बघा. बोले तैसा चाले त्याची वंदावे पावले, है ना, कमेंटच बंद झाली. माहित नाहीत का हे पॉइंट्स? व्हेरी गुड. संत तुकारामांची है ना, शिवरायांचे आठवावे रूप, हा प्रश्न टीईटीला आलाय बघा. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, है ना, ही रचना समर्थ रामदास, बरोबर आहे. समर्थ रामदास यांची ही रचना आहे. ओके. त्याच्यानंतर ते आणखीन एक आहे बघा. सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकारे अभिवादना, तिमिरातुनी तेजाकडे प्रभू आमुच्याने जीवना, ही कुसुमाग्रजांची रचना आहे. कुसुमाग्रज. कुसुमाग्रज. आता आणखी प्रश्न पडला की कुसुमाग्रज कोण आहेत, त्यांचं पूर्ण नाव काय आहे? कुसुमाग्रज कोणाला म्हणतात? कुसुमाग्रज सांगा. कुसुमाग्रज कोणाला म्हणतात? हम्म. कुसुमाग्रज है ना, विवा शिरवाडकर, बरोबर आहे. कुसुमाग्रज कोणाला म्हणतात? विवा शिरवाडकर. त्याच्यानंतर नवकाव्याचे, मराठी नवकाव्याचे जनक, हा एक प्रश्न खूप वेळेस विचारला. मराठी नवकाव्याचे जनक बासी मर्ढेकर. बासी मर्ढेकर है ना, यांना नवकवितेचे नवकाव्याचे जनक म्हटलं जातं. निसर्गप्रेमी पण म्हणतात त्यांना. बासी मर्ढेकर है ना, मराठी काव्याचे जनक, आधुनिक सॉरी नवकाव्याचे जनक, नवकाव्याचे जनक. आणि जर तुम्हाला आधुनिक मराठी काव्याचे जनक विचारले तर केशवसुत. ठीक आहे. बघा मी काय म्हणालो, आज मराठी नवकाव्याचे जनक म्हटलं किंवा कवितेचे जनक म्हटलं तर बासी मर्ढेकर, परंतु आधुनिक मराठी काव्याचे जनक विचारलं तर केशवसुत. आता केशवसुत म्हणल्यावर केशवसुत कोण आहेत? कोणाला म्हणायचं केशवसुत? है ना, कृष्णाजी केशव दामले, हे कोण आहेत? केशवसुत आहेत. हे आधुनिक मराठी काव्याचे जनक आहेत. त्याच्यानंतर नेहमी एक प्रश्न येतो की महाराष्ट्र कवी कोणाला म्हणतात? महाराष्ट्र कवी. महाराष्ट्र कवी हा प्रश्न टीईटीला खूप वेळेस विचारलाय, 2-3 वेळेस विचारला. यशवंत दिनकर पेंढारकर है ना, महाराष्ट्र कवी यशवंत, कवी यशवंत या नावाने त्याने लिखाण केलंय. यशवंत दिनकर पेंढारकर हे कोण आहेत? महाराष्ट्र कवी. महाराष्ट्र कवी. ठीक आहे. महाराष्ट्र कवी यशवंत दिनकर पेंढारकर. त्याच्यानंतर आणखी एक नेहमी येतो प्रश्न है ना, मुला फुलांचे कवी कोण? मुला फुलांचे कवी ना वा केळकर है ना, ना वा केळकर, मुला फुलांचे कवी असं त्यांना म्हटलं जातं. ओके. बाळकराम या नावानं कोणाला ओळखलं जातं? बाळकराम. 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 बाळकराम या नावाने कोणाला ओळखलं? त्यांना आपण गोविंदाग्रज पण म्हणतो. गोविंदाग्रज. गोविंदाग्रज है ना. राम गणेश गडकरी, एकच प्याला कोणाचा आहे?
एकच पॅरा. ठीक आहे. चलो, राम गणेश गडकरी. बरेचसे प्रश्न थोडेसे आहेत. परत आपल्याला सांगता येईल की प्रल्हाद केशव अत्रे यांना आपण केशव कुमार म्हणतो. हा ना, विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना आपण मराठी भाषेचे शिवाजी म्हणतो. बरोबर आहे. ते कुंजविहिरी या नावानं कोणाला ओळखला होता, हा एक प्रश्न विचारला होता बा, कुंजविहिरी. तर ते हरिहर कुलकर्णी नावाचे कवी साहित्यिक आहेत, त्यांना ते कुंजविहिरी या नावानं त्यांना ओळखला होता, कुंजविहिरी. त्याच्यानंतर कृष्णकुमार सेतू माधवराव पगडी नावाचे कृष्णकुमार या नावानं कोणाला ओळखला होता, हा एक प्रश्न विचारला गेलेला आहे. कृष्णकुमार सेतू माधवराव पगडी. ठीक आहे. हा एक प्रश्न नेहमी विचारला गेलेला आहे. चलो, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. तर हा पण टीईटी ला आलेला प्रश्न आहे. ठीक आहे. तर बालिका दिन जो असतो तो 3 जानेवारीला असतो. बालिका दिन. 12 जानेवारीला काय असते? 12 जानेवारी युवक दिन, युवा दिन. बरोबर आहे ना? स्वामी विवेकानंद यांची जयंती. हा. चलो, चला. मन आहे एक, हे सुद्धा बरोबर आहे. राष्ट्रमाता जिजामाता यांचं सुद्धा महत्वाचा दिन आहे तो. हा. तर पदरी पडेल झोड, हसून केले गोड. इथं हा पर्याय बरोबर आहे. ठीक आहे. बऱ्याचदा ते काव्यग्रंथ, कवी, म्हणी, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हे थोडस निग्लेक्ट केलं, पण मला वाटतंय आपल्याला काय ह्या वेळेस टीईटीला ड्युरेशन भरपूर भेटलंय आणि आपल्याला भरपूर सराव करायला वेळ भेटला, म्हणून मी तुम्हाला हे सुद्धा घ्यायला लागलोय. खरं तर मी अलंकार चालू केला होता. आता उद्याचं सेशन नाही होणार माझं, परवा दिवशी मात्र आपण अलंकार कम्प्लीट करून टाकू. नंतर आपल्याला फक्त वृत्त एक राहतंय. आणि मेन मेन मी थोडेसे टॉपिक हे जे बॅक साईडला आपण ठेवले होते, म्हणजे मागं घेत ठेवले होते, त्यात आपण कंटिन्यू करूया. ठीक आहे. शुअर. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर लगेच देणारा असा जो व्यक्ती असतो है ना, इन्स्टंट, है ना, कोण असतो तो? त्याला आपण हजर जबाबी म्हणतो, है ना. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर लगेच देतो. खूप बोलणारा, बडबड करणारा, वाचाळवीर, है ना. तोंडाळ कोण? तोंडाळ, दुसऱ्यावर तोंड, है ना. आपल्याला माहिती आहे तोंडाळ काही असतात, दुसऱ्यावर तोंड टाळणारा, आणि शब्दप्रभू, भाषेवर प्रभुत्व असणार. हे चारही शब्दांचा मिनिंग इकडच्या साईडला आपण घेतलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मराठी भाषेतील आद्य चरित्रकार. आता हे सुद्धा थोडस गरजेचं आहे हे ना. है ना, मराठी भाषेतील आद्य चरित्रकार जे आहेत ते महिम भटांना म्हटलं जाते. श्री चक्रधर स्वामी कोण आहेत, किंवा नागदेवाचार्य कोण आहेत, किंवा औसा कोण आहेत, हे थोडस आपण कन्फ्युजन काढूया. बघा, चक्रधर स्वामी जे आहेत ते महानुभव पंथाचे संस्थापक आहेत, हा पॉईंट लक्षात ठेवा. महिम भटांना मराठी भाषेत आद्य चरित्रकार म्हणतात. लीळा चरित्र नावाचा ग्रंथ जो आहे तो महिम भटांनी लिहिला. हा प्रश्न नेहमी विचारला गेला, लीळा चरित्र कोणाचं आहे? ठीक आहे. किंवा भावार्थ रामायण कोणाचं आहे? संत एकनाथांचं. ते नल दमयंती स्वयं आहे ना, ते नल दमयंती स्वयंवर स्वयंवराख्यान नावाचा एक ते ग्रंथ आहे बघा, ते नल दमयंतीचा, ते रघुनाथ पंडितांचा, तो एक प्रश्न विचारला होता नेहमी. ते मुद्रा राक्षस, विशाखा दत्त, है ना, यथार्थ दीपिका, ते सुद्धा वामन पंडितांचा नेहमी विचारला होतो. नागदेवाचार्य जे आहेत ते चक्रधरांचे शिष्य आहेत, स्वामी चक्रधर स्वामीजी त्यांचे शिष्य आहेत. आणि औसा, बघा हे, हा प्रश्न इथं बघा, हा टीईटीला विचारला होता बघा, मला वाटतं 2013-14 लाच विचारला होता आमच्या वेळेस, की औसा आहे ना, महादायीसा महदंबा मराठी भाषेतील पहिली स्त्री कवयित्री आहे ना, औस या नावाने ओळखायचे. महदंबा या नावानं खरं तर त्यांचं नाव प्रसिद्ध आहे, महदंबा. कोण होत्या महदंबा? तर त्या मराठी भाषेमध्ये पहिल्यांदा कवयित्री म्हणून ज्यांनी कविता केलेल्या आहेत, किंवा त्यांचं प्रेझेंटेशन त्या काळात कवयित्री म्हणून
झालेला आहे. आणि महदंबा तर त्यांना औसा या नावानं ओळखलं जाते. त्याच्यामध्ये अजून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ऍड करता येतील जसं की आपल्याला सांगता येईल गीत रामायण आहे ना, करणारे कोण आहे तर ते ग. दि. माडगुळकर. गीत रामायण वरती सुद्धा प्रश्न विचारलेला ना, ग. दि. माडगुळकर. ठीक आहे. ज्वाला आणि फुले हा प्रश्न टीईटी ला विचारला होता बघा. ज्वाला आणि फुले हा ग्रंथ कोणाचा आहे? ज्वाला आणि फुले. आणि तर तो प्रश्न थोडासा कन्फ्युज मध्ये टाकला होता. ज्वाला आणि फुले बाबा आमटे है ना, बाबा आमटे यांचा ज्वाला आणि फुले हा प्रश्न जो आहे तो बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला आहे. भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी या नावानं त्याला आपण ओळखतो. संत रामदास संत ज्ञानेश्वर आहे त्याचं उत्तर. ते केकावली नावाचा एक ग्रंथ आहे. केकावली. केकावली मोरोपंत नावाचे कवी आहेत. केकावली मोरोपंत, तो सुद्धा लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर सर्वच कलाकारांचा अप्रतिम अभिनय पाहून प्रेक्षकांचे है ना योग्य वाक्प्रचार कोणता येईल? इथं काय आहे, सर्व कलाकारांचा अभिनय पाहून प्रेक्षकांचे डोळे निवले है ना, असा इथं योग्य वाक्प्रचार वापरता येईल आपल्याला. डोळे निवणे एखादी गोष्ट पाहून समाधान वाटणं आहे का, एखादं नाटक किंवा एखादा अभिनय चांगला वाटला तर आपल्याला समाधान वाटते, त्याला डोळे निवणे म्हटलं जाते. तर इथं चारही पर्याय कन्फ्युज मध्ये टाकणार. डोळे भिडणे म्हणजे दोन व्यक्तींशी नजर होणे, आणि डोळे लागणे म्हणजे झोप लागणे, आहे का नाही. तर तिन्ही ऑप्शन जे आहेत बाकीचे ते सुद्धा आपण एक्सप्लेनेशन मध्ये घेतलेले आहेत. ओके. अलंकार आपल्याला कंटिन्यू करायचा होता. अलंकार आपण परवा दिवशी क्लिअरली घेऊन टाकू. मला वाटतं मी कालच्या सेशन मध्ये तुम्हाला अनुप्रास आहे ना, बालिश बहु बायकात बडबडला आणि यमक या दोन गोष्टींबद्दल. यमकचं काय ते सोपं आहे ना, यमक अलंकार किती सोपं आहे. रायमिंग वर्ड्स आहे ना यमक, बरोबर आहे का. म्हणजे तिथं कवितेच्या चरणामध्ये नाद निर्माण होतात. आता इथं काय साधर्म्यावर आधारित आणि वैविध्यावर आधारित असे भेद. एखादी गोष्ट पटवून सांगताना एखादा दृष्टांत सांगितला जातो, एखादा नमुना, एखादं उदाहरण सांगितलेलं असतं, आहे का नाही. दृष्टांत अलंकार कुठं पाहायला मिळतो माहितीये का, सांगा बरं. जनरली महाराष्ट्रामध्ये प्रबोधनासाठी जी गोष्ट सुरू झाली होती, पण ती प्रबोधन न राहता आता ते जाऊ द्या, आता आपण त्याच्यावर बोललेलं बरं. पण कीर्तनाची जी काही प्रथा महाराष्ट्रामध्ये होती, प्रथा जी होती है ना, महाराष्ट्रातील अनेक कीर्तनकार आपल्याला आहेत जे की ज्या अभंगावरती कीर्तन आहे त्या अभंगावरतीच बोलणारे अनेक कीर्तनकार आहेत. परंतु काही कीर्तनकार दृष्टांत न देता किंवा मेजरली जो अभंग घेतलाय त्या अभंगावरचं विश्लेषण प्रेझेंट सांगता न सांगता है ना, दुसरीकडेच आज कीर्तनाची व्याख्या थोडीशी बदललेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु कीर्तनामध्ये दृष्टांत दिला जातो. आपल्याला माहिती आहे ढोक महाराज असतील किंवा जे प्रसिद्ध बाबा महाराज सातारकर है ना, बाबा महाराज सातारकर यांचं कीर्तन जर आपण बघितलं, नाही आहेत ते, परंतु त्यांचं कीर्तन जर आपण बघितलं तर आपल्याला माहिती अनेक दृष्टांत असायचे. आणि अलंकाराच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर अशा प्रकारचा दृष्टांत अलंकार जो आहे तो सुद्धा साधर्म्यावर आणि वैविध्यावर आधारलेला आहे. ठीक आहे. अलंकाराचे आपण अर्थ अलंकार आणि शब्द अलंकार असे दोन प्रकार पाडले होते. श्लेष अलंकार आपण काल शेवटी सोडला होता, राहिला होता आपला. म्हणजे तीन अलंकार आहेत, अनुप्रास, श्लेष है ना, असे तीन अलंकार आहेत जे की आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत. ठीक आहे. तर अलंकारामध्ये श्लेष असेल किंवा अनुप्रास असेल किंवा यमक असेल, शब्द अर्थ अलंकारामध्ये शब्द अलंकारामध्ये मोडतात. आणि अर्थ अलंकाराचे अनेक प्रकार पडतात. तिथे मग चेतना गुणोक्ती असेल, पर्सॉनिफिकेशन ज्याला आपण म्हणतो, किंवा उपमा अलंकार असेल है ना, किंवा भ्रमती असेल, किंवा इकडं जर आपण बघितलं तर आपल्याला माहिती अतिशोक्ती अलंकार असेल. ठीक आहे. जे अर्थावरून कवितेच्या चरणामध्ये दिलेले जे काही अर्थ आहेत त्या अर्थावरून वेगवेगळे प्रकार पडलेले अनेक अलंकार आपल्याला अर्थ अलंकारामध्ये घेता येतात.
तर अलंकाराच्या बाबतीतले जे काही पॉइंट्स आहेत ते आपण नेक्स्ट सेशन मध्ये घेऊया. आजचं सेशन थोडस मी जे आहे ते शब्द संग्रहावरती थोडासा भर